दरम्यान सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये एका आगंतुक महिलेनं घोषणाबाजी सुरू केल्यामुळे एकच गोंधळ झाला। कल्पना इनामदार असं सुकाणू समितीच्या व्यासपीठावरती गोंधळ घालणाऱ्या महिलेचं नाव आहे। इनामदार या मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत। सुकाणू समितीची बैठक सुरू होताच त्यांनी स्टेजवरती चढून घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। सध्या त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्या पोलिसांच्या ताब्यात आहे। हे शेतकऱ्यांनी सक्सेस केलेलं आहे आणि या आंदोलनाची समिती राजकीय का पाहिजे, का राजकीय नाही नेते व्यासपीठावरती पाहिजे, का सामाजिक कार्यकर्ते किंवा शेतकरी नाही पाहिजे, त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांना बसवलं जात नाहीये। तर माझा हा आक्षेप आहे, जर समिती बनवायची असेल तर सर्व राजकीय नेत्यांना घ्या, जर समिती बनवायची असेल तर या कोणत्याही राजकीय नेत्यांना घेऊ नका, सामान्य शेतकऱ्यांना घ्या आणि मगच हा लढा पुढे चालू करा। माझा आक्षेप राजकीय नेत्यांवरती आहे। राजू शेट्टी साहेब, आज बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, मला त्यांच्याबद्दल नाही, जर ते जर येत असतील समितीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे सर्व पक्षांना घ्या आणि मोठं आंदोलन उभं करा।